जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत. वाघापूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी. संगमनेर तालुक्यातील वाघापूर येथे बौद्ध राजे ग्रुपच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमास नीलमताई खताळ, गोकुळभाऊ दिघे, ज्ञानेश्वर थोरात, ॲडव्होकेट सागरभाऊ शिंदे, ॲडव्होकेट मच्छिंद्र शिंदे, कारभारी नवले, बाळासाहेब शिंदे, सरपंच शिवाजीदादा शिंदे, चंद्रभान पानसरे, सुनील शिंदे, प्रजासत्ताक न्यूजचे सलीमभाई शेख, किशोरभाऊ चव्हाण, संजय बागुल, त्र्यंबक शिंदे, श्याम वाडेकर, संकेत खुळे, सागर पावशे यांच्यासह बौद्ध राजे ग्रुपचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंतीनिमित्त उपस्थितांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांच्या विचारांचा जागर आणि समाजात समतेचा संदेश देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, राजश्री छत्रपती शाहू महाराज की, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, सावित्रीबाई फुलेंचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, वीर एकलव्याचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, माता रमाईचा, अहिल्याबाई होळकरांचा. धन्यवाद. माझा एक मित्र भाषण करताना नेहमी म्हणायचा, जे बाबाचं नसतं तेच गप्प बसतं. म्हणजे आपल्यात कसं जे बी मला वाटलं पाहिजे ना, आपण मी तर पाहुणे म्हणशी काय मिळमिळीत लोक आहे, आपण कसं मिळमिळीत नाही, आपलं कसं पाहिजे संघर्ष. त्यामुळं आपला आवाज हा संपूर्ण पंचकृषीत दुमदुमला पाहिजे. यावर उपाय म्हणून विचार आपल्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेबांनी प्रत्येकाच्या हृदयात, प्रत्येकाच्या रक्तात भिनवले हे लक्षात धरा. आजही बघितलं, बरेच जण म्हणतात की हिंदुत्वाचा खरा अर्थ काय. बरेच जण म्हणतात, आम्हाला विचारतात की तरुण पिढी हिंदुत्वामध्ये कशी जगते. मी कायम म्हणतो माझ्या कार्यक्रमामध्ये का तरुण मुलांनी आजही, बरेच जण आज गाड्या दिसत्या जाताना, तर गाड्या पण आल्यात, आपले मान्यवर गाडी चालवत आले. आपण कसलं ड्रायव्हर झालं पाहिजे माहितीये का मुलांनो? आपण ड्रायव्हर झालं पाहिजे जीसीपी. ती म्हणते जीसीपी म्हणजे काय सांगतो एका मिनिटामध्ये. जी म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले, सी म्हणजे डॉक्टर छत्रपती शिवाजी महाराज आणि बी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या तिन्ही विचारांचा आपण जर ड्रायव्हर झालो तर नक्कीच आपला देश हा चालता बोलता राहणार. आपल्याला सगळे आपल्या महापुरुषांचे विचार घेऊन पुढे जायचे. त्यासाठी आपणच शिकलं पाहिजे, संघटित झालं पाहिजे आणि संघर्ष केला पाहिजे. जेव्हा माणूस संघर्ष करतो तर तेव्हा आपोआप यशाच्या पायऱ्या दिसत चालतात. पण आपण संघर्ष जीवनात करत राहिलो नाही, आपल्याला असं वाटतं की काय आता भेटतंय तेवढंच खाल्लं की पोट भरतंय, जाऊ द्या उद्याचं बघू काय, ह्या गोष्टी कुठेतरी हे करून आपल्या पुढच्या पिढीसाठी तर नक्कीच आपण एकत्र होणं तितकंच गरजेचं आहे. माझ्या मते बरेचसे चेहरे मी जाता येता बघायची, पण सगळ्यात जास्त चेहरा हा माझ्या ओळखीचा आहे. खूप जीव लावलेले त्यांनी मला लहानपणी. तुमच्यावर आज कुठेतरी त्यांची कृपा म्हणून मी आज इथं उभी आहे. मग हीच आज तुमची ही पुण्य म्हणून इथे येतं. नक्कीच मला पण संधी द्या तुमची सेवा करण्याची. तुमच्या काय अडीअडचणी असतील, तुम्हाला काय मार्गदर्शन लागलं असेल, तुम्हाला काही सहकार्य लागलं असेल, गावच्या विकासासाठी सुद्धा तुम्ही सगळे इथं बसलेले आपले कार्यकर्ते म्हणा, पुढारी म्हणा, काही पण, किंवा माझे चुलते, तुम्ही सुद्धा एक महत्त्वाची भूमिका बजावा की जेणेकरून आपल्या पोरांसोबत बी यांचे पोरं आपल्याला पुढे घेऊन जायचे. आपण हा विचार प्रत्येक गावातल्या माणसांनी केला तर नक्कीच प्रत्येक गाव आज एक आगळं वेगळं त्याचं नाव राहील. आज सुद्धा मला जलसंधारणचा पंधरवाडा कार्यक्रम होता, तिथं पण मी ते सांगितलं. तिथं आता शेतीविषयक, पाणीविषयक ह्याच गोष्टी चालू होत्या. तर त्यांनाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कर्तृत्व इतकं महान आहे का त्यांची आपल्यावर, भारतातील प्रत्येक नागरिकावर आपण म्हणू का ते परत फेडणं होणारे उपकार त्यांचे आपल्यावर आहे. मोठं कार्य त्यांचं, प्रत्येक कार्य प्रत्येक घटकासाठी इतकं महत्त्वाचं आहे. आणि विशेष करून महिलांसाठी त्यांचं महिलांसाठी मोठं काम, आणि या ठिकाणी महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे. महिलांसाठी मोठं काम या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि
खऱ्या अर्थाने सांगायचं की सर्व महिला भगिनींना समान हक्क मिळाला पाहिजे ना, असं बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस सांगितलेलं होतं. आणि त्या अनुषंगाने शिक्षणामध्ये समान हक्क मिळाला पाहिजे, नोकरीमध्ये समान हक्क मिळाला पाहिजे ना, त्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष, मोठा लढा त्यावेळेस कायदा मंत्री असताना त्यावेळेस बाबासाहेबांनी दिला. आणि आज आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचारांचा वारसा आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी आज महिलांना समान हक्क मिळावा म्हणून आपल्या संसदेमध्ये 33% आरक्षणाचा बिल त्या ठिकाणी आणलं. काही व्यक्तिद्वेषाने म्हणा किंवा राजकीय द्वेषाने म्हणा ते बिल त्या ठिकाणी पास होऊ शकलं नाही. पण तो दिवस पण जास्त लांब नाहीये का निश्चितच बाबासाहेबांनी जे स्वप्न बघितलं होतं की आपल्या संसद भवनमध्ये आणि विधान भवनमध्ये नक्कीच 50% खासदार त्या ठिकाणी संसद भवनमध्ये दिसतील आणि विधान भवनमध्ये सुद्धा 50% आमदार आपल्या त्या ठिकाणी महिला दिसतील. तर आजच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने जो बौद्ध राज्य ग्रुप असेल आपल्या त्या ठिकाणी आपले विनोदजी घोलप असतील, मदनजी घोलप असतील यांनी या ठिकाणी आम्हाला बोलवलं, तर त्यांचे मी विशेष आभार मानतो आणि थांबतो. बाबासाहेबांबद्दल जर बोलायचं झालं तर आपल्याला फक्त बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली, ते विश्व पुरुष होते, एवढ्याच घटना माहिती आहे. परंतु त्यांचा जो जीवन प्रवास आहे तो खूप खडतर आहे. इतका खडतर आहे की तुम्हालाही माहिती आहे, पूर्वी आपल्यामध्ये समाजामध्ये वेगवेगळ्या प्रथा होत्या. अस्पृश्य समाजात त्यांचा जन्म झाला आणि मग त्यांना किती यातना त्यावेळेस सोसाव्या लागल्या. अगदी शाळेत बसण्यापासून त्यांची व्यवस्था वेगळी होती. म्हणजे इतका काळ तो अवघड होता आणि त्या काळामध्ये सुद्धा त्यांनी त्या गोष्टीकडे फारसं लक्ष दिलं नाही, त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यांच्या पुढे एकच ध्येय होतं, शिकायचं आणि शिकवून या समाजापुढे काहीतरी मोठा आदर्श निर्माण करायचा. हे ध्येय डोक्यात ठेवून त्यांनी त्या काळामध्ये जरी अस्पृश्य समाजामध्ये जन्माला आले, जरी अस्पृश्य त्यांना वागणूक मिळत होती, त्या गोष्टीचा त्यांनी फार भाव केला नाही. परंतु शिक्षण घेण्याच्या बाबतीमध्ये ते काय, आणि हे जवळजवळ तुम्हाला जर सांगितलं तर 14वं अपत्य होतं बाबासाहेब हे, म्हणजे त्याच्या आधी 13 अपत्य होतं. एवढं मोठं कुटुंब ते होतं. आणि ह्या कुटुंबात किती हाल अपेष्ट असतील ते ज्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली तालुक्यामध्ये जिथं त्यांचं जन्मगाव आहे ते मी प्रत्यक्ष बघून आलोय, कारण माझा काही काळ नोकरीचा त्या ठिकाणी गेलेला आहे. तर ते छोटंसं गाव आहे, खेडेगाव आहे, अजूनही ते एवढं असं डेव्हलप झाले नाही. आता ते मंडणगड तालुक्यामध्ये गेलंय. पूर्वी दापोली आणि मंडणगड एक तालुका होता, परंतु आता ते विभक्त झाल्यामुळे ते मंडणगड तालुक्यामध्ये. तर अशा एकदा खेडेगावामध्ये त्यांनी त्यांचं शिक्षणाची सुरुवात झाली. त्यानंतर वडील इंग्रज सरकारमध्ये नोकरीनिमित्त होते म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना जावं लागलं आणि त्या ठिकाणी त्यांनी त्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलं आणि काही दिवस साताऱ्यात सुद्धा ते राहिलेले आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये शिकत असताना पुढे जाऊन त्यांना बडोद्याचे जे सयाजीराव गायकवाड आहेत यांनी शिक्षणासाठी मदत केली आणि स्कॉलरशिप जी म्हणतो त्या पद्धतीनं त्यांना ती फेलोशिप त्या काळामध्ये मिळाली. आणि मग खरा त्यांचा प्रवास सुरू झाला. आणि ते जेव्हा फेलोशिप मिळाली तेव्हा ते फॉरेनमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं आणि तिथं शिकत असताना त्यांनी किती पदव्या घ्याव्यात, 35 पदव्या होत्या त्यांना. म्हणजे एक नाही 35, आपल्याला एक घेता नाकी नव्हे, परंतु 35 पदव्या, एवढा मोठा. आणि नंतर ते बॅरिस्टर झाले आणि त्याचा उपयोग त्यांनी आपल्यासाठी केला, समाजासाठी केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलायचं झालं तर एक दिवसभर बोलता येईल. हे म्हणजे भंडार आहे, भंडार. त्याच्यावर 15 मिनिटं, 10 मिनिटं, अर्धा तास बोलणं म्हणजे एक ओवी वाचण्यासारखं आहे. त्यांच्या 3 शब्दात वर्णन जर करायचं झालं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, ह्या त्रिसूत्रीवरनं माणूस काय करू शकतो याचं ज्वलंत उदाहरण असेल तर ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोणत्या समाजात जन्माला आला, काय शिक्षण घेतलं, ह्या सर्वांपेक्षा तुम्ही समाजासाठी काय केलं आणि काय योगदान दिलं याचं सर्वोच्च उदाहरण जर कोणतं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रचंड गरिबीतून शिक्षण घेतलं, समाजाला एक आदर्शवत करत असताना संघर्ष हा त्यांच्या पाचीला पुजलेला होता असं म्हणावं लागेल. कारण त्यावेळेचा सनातन समाज आणि अस्पृश्य समाज याच्यामध्ये प्रचंड अशी दुफळी होती. परंतु त्या दुफळीतून मध्यम मार्ग काढत
सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचले असेल तर ते आदिमानव बाबासाहेब आंबेडकर. मग ते शिक्षण असेल, परदेशात जाऊन शिक्षण आहे, नवले साहेबांनी सांगितलं तर त्यांच्या डिग्र्या वाचायचं म्हणजे एक पूर्ण आपण लेटर पॅड तयार केल्यानंतर आपली 1 किंवा 2 डिग्री टाकतो. बाबासाहेबांच्या एवढ्या डिग्र्या होत्या, शिक्षणामध्ये एवढे प्रचंड हुशार होते. पण त्यांनी शिक्षण कसं घेतलं हे मुलांनी समजून घ्यावंच लागेल. कारण आजची पिढी, आजच्या तरुण मुलं आणि त्यावेळच्या काळामध्ये जमीन आसमानाचा फरक होता. प्रचंड गरीब, शिक्षणाची व्यवस्था नाही. मग त्या काळी डॉक्टर सयाजीराव गायकवाड असेल, शाहू महाराज असेल, अशांनी थोडीफार मदत केली आणि प्रचंड प्रमाणात मध्ये कष्ट घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले, शिक्षणाचा वारसा घेऊन आले. निव्वळ वारसा घेऊन आले तर आल्यानंतरही प्रचंड म्हणजे संघर्ष केलं आणि त्या संघर्षाचा सर्वोच्च बिंदू म्हणजे जेव्हा आपला भारत देश स्वतंत्र झाला, राज्यघटना तयार करण्याची वेळ आली. बघा आपल्या देशाचं भाग्य, समाजाचं भाग्य की ह्या राज्यघटना तयार करण्याच्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मिळावं. का मिळालं असेल हा विचार करा बरं तुम्ही. बाकीचे बुद्धिमान होते का? होते. मग यांनाच का दिलं? अहो त्याच्या 10 पट प्रचंड हुशार असलेला हा महामानव होता. इतका प्रचंड विद्वत्ता होती, इतकं पुस्तक वाचन लेखन याच्यामध्ये हा एक दैवी क्रांतिकारी माणूस होता. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राज्यघटनेचं अध्यक्ष केलं. प्रचंड पुस्तकं वाचले त्यांनी. जगाच्या प्रत्येक लोकशाहीचा, हुकुमशाहीचा ह्या सर्वांचा अभ्यास केला आणि त्यातून सर्वोच्च अशी सुंदर अशी लोकशाहीचं आपली जी राज्यघटना तयार करतो ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिली. भारत माता की. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व असं आहे की त्यांच्या बाबतीत त्यांचा गैरवापर अनेकांनी करायचा प्रयत्न केला हे इथं आवर्जून म्हटलं पाहिजे. म्हणजे कोणी स्वार्थासाठी म्हणा, कोणी राजकीय भांडवलासाठी म्हणा, पण त्यांचा विचार जनतेपर्यंत, ज्या जनतेला खरंच त्यांच्या विचारांची गरज आहे त्या जनतेपर्यंत त्यांचा विचार जाण्यासाठी ह्या अशा कार्यक्रमांची खरी गरज आहे. फक्त नाचलो म्हणून बाबासाहेब कळणार नाही, तर वाचलो तर आणि एकमेकाशी चर्चा केली तर बाबासाहेब कळतील आणि आपल्याला त्यातून ताकद मिळेल. अशा कार्यक्रमांमधूनच ते खरं साध्य होणार आहे. बाबासाहेबांनी आपल्याला मंत्र दिला, तुम्ही शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पण शिकण्यासाठी आपल्याला कोणीतरी मार्गदर्शक पाहिजे असतो, तो आपल्यातलाच कोणीतरी तयार होईल. पण कधी अशी चर्चासत्र ज्यावेळेस आपल्या समोर होत राहतील, अशी माणसं आपल्या समोर कोणतरी आणत राहील, त्यावेळेस ते होईल. हीच माणसं आपल्याला संघटनेचं महत्त्व पटवून देईल तर आपण संघटित होऊ. आणि संघटित झाल्यानंतर आपण आपल्या विरुद्धच्या अन्यायासाठी संघर्ष करू. कोणाला उपद्रव करण्यासाठी संघर्ष हा होत नसतो. कोणाला उपद्रव करण्यासाठी एकत्र येणं हे आपल्या कोणत्याच महामानवाने आपल्याला शिकवलेलं नाही. ज्यांच्या जयंतीमुळे आज आपण एकत्र आलो त्यांनी आपल्याला हाच संदेश दिलाय. मी या जयंतीच्या निमित्ताने एक सांगेल, एक कार्यकर्ता म्हणून मी काय विचार करतो की कार्यकर्ता म्हणून मी असा विचार करतो की आपल्या लोकांमध्ये टॅलेंट खूप आहे, आपले विद्यार्थी हुशार खूप आहे, परंतु आपण नेहमी नोकरीच्या भानगडीत पडत बसतो. आता नोकऱ्या राज्य शासन, केंद्र शासनाने आपल्याला नोकरीच्या बाहेर कसं ठेवता येईल हे एक षडयंत्र चालू आहे. आता ज्ञानेश्वरचा अभ्यास वेगळा आहे. ज्ञानेश्वर एक चांगला वक्ता, माझा ज्ञानेश्वर माझा मित्राचा मुलगा आहे, अल्मोल भाऊंचा मुलगा आहे. गेला का? बर आहे ना. हा ज्ञानेश्वर एवढा चांगला वक्ता होऊ शकतो याला कारण काय की त्यांच्यामध्ये एकाग्रता आहे आणि काम करण्याची आणि जुळून घेण्याची पद्धत आहे. हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं खूप मोठं काम आहे. 1985 साली 2 खासदार होते. 41 वर्षामध्ये देशावर राज्य केलं. आपण एक होऊ शकलो नाही. त्यांचं एकीचं काम चालत आणि ज्ञानेश्वर सारखे असे लाखो मुलं त्यांनी तयार केले की ते घरदार सगळं सोडून त्याच्यामध्ये काम करतात. आपण फक्त बाबासाहेबांचं नाव घेतो पण त्या ध्येय वेड्याने आपण काम करत नाही. सागर दादा हे खूप मोठं काम निर्माण करावं लागेल आपल्याला. आणि तरुणांना आणि विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की आपण मोबाईलमध्ये लक्ष न घालता पुस्तकांमध्ये लक्ष घालून आणि आपल्याला बाबासाहेबांसारखं मोठं व्हावं लागेल आणि बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपल्याला पुढे जावं लागेल. आणि मी हे म्हणेन की नोकरीमध्ये जाण्यापेक्षा उद्योजक बना, स्वतःचा व्यवसाय तयार करा.
स्वतःची हुकूमत तयार करा, 4 लोकांना आपण काम देऊ शकू अशी व्यवस्था निर्माण करा. मी आता वेळही खूप झालेला आहे, सर्वांचा वेळ न घेता मी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी तुम्हाला अगदी मनापासून सर्वांना शुभेच्छा देतो. त्याच्यावरती कलम 295 नुसार गुन्हा दाखल होईल हे बाबासाहेब सांगतात. म्हणून रंग वेगळा, धर्म वेगळा, त्यांचा अधिकार वेगळे, इतकं भयानक पद्धतीचं कॉन्स्टिट्यूशन, इतकं सखोल कॉन्स्टिट्यूशन आपल्याला दुसरं कोणी दिले नसतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मी मगाशी सांगितलं की जर कदाचित एकलव्य आमचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आला असता तर जसं आम्ही तानाजी बाजी मुरारबाजींचं सांगतो तसं आम्ही द्रोणाचार्याचं सांगितलं असतं साहेब. इतका भयानक इतिहास आम्ही सांगितला असता, त्याच्यावर मोठमोठे चित्रपट निघाले असते. पण आमचं दुर्दैव आहे की ही व्यवस्था सगळ्यात पहिली जर कोणी निवडली असेल, सगळ्यात पहिली एज्युकेशन सिस्टम कोणी आणली असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी आणलेली. तुला दांडपट्टा येतो ना, चांगल्या पद्धतीने शिकला पाहिजे. तुला धनुर्विद्या येते ना, चांगल्या पद्धतीने शिकली पाहिजे. तुला वेषांतर येते ना, चांगल्या पद्धतीने शिकला पाहिजे. आणि हे शिकवायचं काम सगळ्यात पहिल्यांदा दिलं जर कोणी असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी दिले. आणि त्यांच्या नंतरच्या काळामध्ये आमच्या महात्मा फुले, कदाचित तुम्हाला जाणीव नसेल, 200-250 वर्ष तो तुम्ही वाचून बघा, 200-250 वर्ष कोणाला छत्रपती शिवाजी महाराज माहित होते? जर कदाचित आमच्या महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली नसती तर छत्रपती शिवाजी महाराज आज आपल्याला माहित झाले नसते. म्हणून ही महापुरुषांची माळ आपण पहिली समजून घेतली पाहिजे. मी आता फारसं तुम्हाला याच्यावर बोलणार नाही, पण आज मला खऱ्या अर्थाने जेव्हा ही लोक यांच्या पद्धतीने बाबासाहेब समजून सांगतात त्याला पुष्टीकरण देण्यासाठी मला असं वाटतं की अशा प्रकारचे बाबासाहेब समजून सांगितले पाहिजे. आज भाऊंनी सांगितलं महिलांचं धोरण आज संसदेमध्ये पारित झालेलं, नामंजूर झालंय. पण खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल ज्या वेळेला स्वीकारलं नाही त्यावेळेला बाबासाहेबांनी राजीनामा दिलेला आहे. प्रत्येक महिलेला 1943 साली ज्या वेळेला बाबासाहेब कामगार मंत्री होते, मजूर मंत्री होते, त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका खाणीमध्ये गेले आणि खाणीमध्ये गेल्यानंतर बाबासाहेबांना सांगितलं इथे आतमध्ये मजूर काम करतात. बाबासाहेब म्हणले अरे आतमध्ये कुठं? ते म्हणे फार लांब पर्यंत. फार लांब किती? ते म्हणे जवळजवळ अर्धा 1 किलोमीटरच्या आतमध्ये काम करतात. बाबासाहेब म्हटले माझी तब्येत बरी नाही तरी सुद्धा मला एवढ्या आतमध्ये जायचंय. आणि बाबासाहेब ज्या वेळेला त्या कोळशाच्या खाणीमध्ये गेले त्यावेळेला एक 8 महिन्याची महिला काम करत होती आणि त्यावेळेला बाबासाहेबांनी सांगितलं अगं माय माऊली आता तू तर डिलिव्हरी व्हायची वेळ आली आणि तू इथं काम करतेस. त्यावेळेला बाबासाहेबांना इतकं वाईट वाटलं आणि त्यावेळेला ती माय माऊली म्हटली बाबासाहेब पोटाशिवाय मला पर्याय नाही. माझं पोट, आज माझं बाळ जर जन्माला आलं तर उद्या मी त्याला काय खायची ही माझी भ्रांत असताना मी काय करू मला सांगा. आणि त्यावेळेला बाबासाहेबांनी सांगितलं 12 तासाचे तुम्ही जे काय आमच्या कामगारांना आजबून घेतात ना, या 12 तासाऐवजी 8 तास तर सगळ्यात महत्वाची भूमिका घेतली असेल तर ती बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली. आज माई माऊली तुम्ही जॉबला असाल पण जॉबला असताना तुम्हाला 12 तास काम करावं लागलं असतं, पण 12 वरून 8 तास काम करायचे जर सगळ्यात पहिली भूमिका कोणी घेतली असेल तर ही बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे डिलिव्हरीच्या काळामध्ये तुम्हाला 6 महिने एक अर्जित रजा मिळते, एक संगोपन रजा मिळते, डिलिव्हरी रजा असते. ही रजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 8 महिन्याची, आता जवळजवळ वर्षभराची रजा होत आलेली. ही वर्षभराची रजा जर कुणामुळे मिळाली असेल तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळाली. आणि हे आमच्या मायमाऊलींनी समजून घेतलं पाहिजे. तुम्हाला आता मगाशी भाऊंनी सांगितलं कुटुंब कल्याण योजना, पण ही कुटुंब कल्याण योजनेपेक्षा डॉक्टर बाबासाहेबांनी खऱ्या अर्थाने एक जर पुरुष होता, या पुरुषांना किती पण बायका करण्याचा अधिकार होता. या म्हणजे तुम्ही ही कल्पना करून घ्या, आज जर आपल्या नवऱ्याला एखादा मेसेज आला तर आपल्या पायाची तळ पायाच्या मस्तकाला जाते. त्या काळात एक पुरुष त्याला जर वाटलं तर मला ही बायको नाही, मला अजून एक बायको करायची, ती बायको नाही, मला अजून एक बायको करायची, ती नाही, मला अजून एक बायको करायची, असे कितीही बायका करण्याचा अधिकार त्यावेळेला होता. आणि बाबासाहेबांनी सांगितलं एक पुरुष
आणि एकच पत्नी. एक जर पत्नी तुमची असेल तर तुम्ही दुसरी पत्नी करू शकत नाही. बहुपत्नी कायदा जर कुणी काढला असेल तर तो बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. एक पुरुषाला एकच पत्नी करता येईल. आज जर ती परिस्थिती तुमच्यावरती असती, तर तुम्ही खरं सांगा, आजच तुम्ही आम्ही इथं वकील साहेब बसलेले, मी सुद्धा वकील आहे. जर एखाद्या माणसाचा डिवोर्स झाला तर तो त्याच्या बायकोकडे साहेब डोकून सुद्धा पाहत नाही. जोपर्यंत त्याची लायबिलिटी असते, त्याला ते पैसा द्यावा लागतो, तो पैसा सुद्धा देत नाही. आणि जर कदाचित आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि 10 अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.